महाराजांच्या परिवारातील सर्व भक्तांना माझा जय गजानन. आज आपण अध्याय 18वा श्रवण करणार आहोत. त्याआधी तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते आणि महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. अध्याय 18वा श्रवण करून त्याची फलश्रुती सगळ्यांनी अवश्य ऐकावी, माझी ही नम्र विनंती. चला तर सुरू करूया. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा, कुंडलेकानी किरीट माथा, पीतांबर कटी जगन्नाथा. अनंत रूपे नटलासी, द्वारका मथुरा वृंदावन. तुझ्या कृपेने झाले पावन, खेळ गगी ते गोपगण. जगज्जीवन श्रीहरी दळू लागला जनीसी, वेड लाविले मिरेसी, उभा ठाकला पंढरीसी. पुंडलिकास्तव विठ्ठला, युगान युगे भक्तगण. तिथे येती घ्याया दर्शन, दीनानाथ दयाघन. पतित पावन तूच की, बायजा नामे भक्तीन, दैवत तिचे गजानन. जातीने ती माळीन, मुळगाव ग्राम तिचे. बालपणी लग्न झाले, भाग्यात होते लिहिले. संसार सुख ना लाभले, षंडपती तिचा असे. माता पिता दुःख अति, करून द्यावा दुसरा पती. विचार ये ऐसा चित्ती, भुलाई शिवरामा वदत असे. शिवराम पिता त्यावर, पत्नीस वदेन सोडी धीर. नशिबीच नसेल संसार, दोष तिचा काय असे. करून पाहू उपचार, भोलाई होई निरुत्तर. तारुण्याचा अवसर, बायजा सुंदर रूपवती. थोरला धीर तिज पाहून, कामुक होई त्याचे मन. बायजा सवे भाषण, सप्रेमे तो करी सदा. प्रयत्न करे अति त्याने, नाकारिले तया बायजाने. पती पत्नी नाते जोडणे अद्यापही मान्य नसे. नित्यकाळ हरिस्मरणी, घातला असे बायजानी. मिठी घातली चरणी, लाज राखावी प्रभुवरा. ज्येष्ठ धीर बायजापासी, हेतू वाईट धरुनी मानसी. रात्रीच्या समयासी, उन्मंत होऊनी पातला. बायजा होई लाचार, परिधरुनी या धीर. सोळा म्हणे अविचार, पित्या समान मज तुम्ही. अंगावरी टाकता हात, पडला माडीवर त्याचा सूत. बायजा जाऊनी धावत, बालका घेई उचलुनी. खोक पडली डोक्यास, बायजा लावी औषधास. कारणीचे फळ दिरास, मिळालेच म्हणतसे. भुलाबाई आणि शिवराम पिता, शेगावी येती तत्वता. महाराजांसी विचारता, होई भाकीत बायजाचे. जरी लग्न करीसी बायजाचे, पुत्र नाही नशिबीचे. कल्याण करणे जरी तिचे, घेऊनी जाये सग्रामा. जेवढे पुरुष असती कोणी, बंधू पिता समजुनी. वागणे तिचे तू मानी, विधिलिखित सत्य हे. बायजेसी झाला आनंद, नामस्मरणी परमानंद. ध्यानी मनी तो श्रीरंग, पुंडलिका सवे राही सदा. पुंडलिका समवेत येई बायजा शेगावात. पुंडलिक गजानन भक्त, मुळगाव हे ग्राम त्याचे. नित्य करती दोघे वारी, गजाननाच्या दरबारी. शुद्ध भाव तो अंतरी, जननिंदा ती होतसे. ही राहील जन्मभरी, वृत्ती सदा ब्रह्मचारी. जनाबाई पंढरपुरी, ऐशा ती राहिली. खामगावला भक्त थोर, होता राजा राम कवर. फोड झाला दुर्धर, डॉक्टर अधिकारी आणविला. बहुत केले उपचार, आराम नसे तिळभर. कौराने टाकीला भार, सद्गुरु गजाननावरी. रात्रीच्या त्या समयासी, ब्राह्मण रूपे दारासी. हाक मारी कवरासी, परी ओळख कुणानच त्यांची. तीर्थ अंगारा घेऊन आलो शेगावाहुनी. फोडासी द्यावा लावून, तीर्थ पाजूनही द्यावे. देऊनी तीर्थ अंगारा, गेला ब्राह्मण माघारा. फोड तो फुटला खरा, अंगारा तो लावताची. पंढरपुरा गेले जन, सवे होते गजानन. पाटील मंडळी सज्जन, सुख सोहळा तो पाहती. सर्व गेले दर्शनासी, सोडूनी मागे बापुण्यासी. तो वदला गजाननासी, दर्शन मजला घडवा हो. गजाननाने केली मात, स्वय होती पंढरीनाथ. बापुण्यास पडे भ्रांत, कैसे अघटित घडले हे. मृत श्वान जागविले, भक्त गणा सुखविले. कार्य ऐसे थोर झाले, कृपेने तव गजानना. इति श्री गजानन महात्म्य अष्टादशोऽध्याय समाप्तम्. शुभम भवतु. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 18 श्रवण झाल्यानंतर आजच्या आपल्या 18व्या अध्यायाची फलश्रुती आहे. ईश्वरी कृपा होईल, गंडांतर टळेल, अभ्युदय होईल. श्रवण अथवा वाचनाद्वारे या अध्यायाची फलश्रुती अवश्य अनुभवावी. जय गजानन.